रत्नो नाथो कोही नाथो परोसिया अत्तनाहि सुदंतेन नाथां लभती दुर्लभं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी चौदार तळे सत्याग्रहाच्या निमित्ताने सिद्धार्थ फाउंडेशन द्वारा आयोजित बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिकांनो, तुम्हा सर्वांच्या प्रती कृतज्ञता मंगल मैत्री व्यक्त करतो। या ठिकाणी आपणास संबोधित करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, या धम्म परिषदेचे उद्घाटक अध्यक्ष पूज्य भंते के.आर. लामा, परिषदेला प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भंते शांतिरत्नजी थेरो, ज्यांनी आत्ताच आपल्याला सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले आहे, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो आणि संपूर्ण भिक्खू संघ, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना धम्मज्ञानाचा लाभ होत आहे, असे या परिषदेचे मार्गदर्शक संयोजक पूजनीय भिक्खू आर्य प्रज्ञानंदजी थेरो आणि ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या विशेष सहकार्यातून ही सुवर्ण संधी आपल्याला लाभलेली आहे, अशा श्रद्धावान भगिनी कविताताई चौतमल, पनवेल महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर महोदया, त्याचबरोबर आमचे सहसंयोजक असलेले धम्मदीप भंतेजी। खरं तर बऱ्याच वेळापासून आपण इथे भगवान बुद्धांच्या संदर्भात, त्यांच्या धम्माच्या संदर्भात आणि पूजनीय भिक्खू संघाच्या संदर्भात तथा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांच्या महान विचारांची उजळणी चर्चा आपण श्रवण करीत आहात। प्रथमतः खरं तर मी प्रज्ञानंद भंतेजींचं अभिनंदन करेल, कौतुक करेल। मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे। आज भंतेजींच्या वयाचे मुलं जर आपण पाहिले, तरुण जर आपण पाहिले, तर फार निराशाजनक वातावरण आहे समाजामध्ये। शिक्षण आहे, नोकरी आहे, परंतु जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते वातावरण तरुणांमध्ये मुख्यत्वे करून आपल्याला पाहावयास मिळत नाही। आणि म्हणून आमचे भंतेजी इथे मुंबईमध्ये, बेलापूरला, नवी मुंबईमध्ये राहून गेल्या अनेक वर्षांपासून धम्माचं अव्याहतपणे कार्य करतायत आणि त्यामुळे मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतोय, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, मंगल मैत्री व्यक्त करतो।
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांची जी मनीषा होती, बाबासाहेबांचा जो विचार होता की मी जे जीवन जगतो आहे, मी जे संघर्ष करतो आहे, या संघर्षाचं एक दिवस फलित मला पाहता येईल आणि माझा समाज ज्याच्या सावलीचा लोकांना विंटाळ होत होता, ज्यांना पाण्यापासून अन्नापासून वंचित ठेवल्या जात होतं, ज्यांची पावलं जमिनीवर पडली असता त्या पावलांवरती इतरांची पावलं पडून कुणाचीही विटंबना होऊ नये, विटाळ होऊ नये म्हणून ज्यांच्या कमरेला झाडू होता, ज्यांची थुंकी सार्वजनिक जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यामध्ये ज्यांच्या मडकं आणण्यात बांधण्यात आलं होतं, आणि कुत्र्या मांजरांपेक्षा सुद्धा हीन दर्जाचं जीवन एका धर्मव्यवस्थेच्या नावावर ज्या व्यवस्थेनं लोकांच्या वाट्याला आणून दिलं होतं, त्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्णतः बदलवून स्त्री पुरुष समानतेचा हक्क अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळवून दिला. आणि म्हणून बाबासाहेबांची एक सुपुत्री आज या नवी मुंबईची महापौर आहे. आणि ती केवळ महापौरच नाही आहे, तर बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर प्रतिष्ठित होण्यासाठी, त्या मार्गावर मार्गक्रमण करीत असताना माझं एक परम कर्तव्य आहे. कारण बाबासाहेब म्हणाले, ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे हे माझे परम कर्तव्य आहे. याची ज्यांना जाणीव आहे ते लोक धन्य आहेत. हे बाबासाहेबांचं वचन, त्या वचनाला जागणारी भगिनी कविताताईंच्या माध्यमातून इथे लाभल्यामुळे त्यांच्या विशेष सहकार्यातून ही धम्म परिषद या ठिकाणी यशस्वी होत आहे. आपण कोणत्या पक्षाचे आहोत, आपण कोणत्या संघटनेचे आहोत, किंवा आपण काय शिकलेलो आहोत, किती डिग्र्या घेतलेल्या आहेत, किंवा कोणत्या परिसरातून आपण आलो आहोत, ह्याचा आणि धम्म कार्याचा काही संबंध नाही आहे. आपण जर पाहिलं, बौद्ध इतिहासाचा जर आपण अभ्यास केला, बौद्ध साहित्याचा जर आपण अभ्यास केला, तर या देशामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये अनेक ठिकाणावरून येऊन लोकांनी धम्माचं कार्य केलेलं आहे. तुम्ही चायनाच्या ह्युयन त्संग नावाच्या भिक्खूंबद्दल जर वाचलं असेल, तर त्या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, जेव्हा या देशामध्ये कुठल्याही प्रकारे विमानाची व्यवस्था नव्हती, बोटींची पाहावी तशी व्यवस्था नव्हती, त्या चीनच्या 3 भिक्खूंनी त्या काळामध्ये चीनवरून इथे येऊन बुद्ध धम्माचा संपूर्ण लेखाजोखा आपल्या डायरीमध्ये, ग्रंथामध्ये नमूद केला. आणि म्हणून ती डायरी इंग्रज सरकारला सापडते आणि इंग्रज सरकारला त्या डायरीमध्ये समजते की इथे बुद्ध जन्मास आले, इथे भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं, इथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, इथे उरुवेला काश्यप झाले, इथे गया काश्यप झाले, इथे नदी काश्यप होऊन गेले, भगवान बुद्धांचे उपस्थायक आनंद इथे होऊन गेले. हा संपूर्ण लेखाजोखा ह्युयन त्संग आणि चायनाच्या भिक्खूंनी इथे उपलब्ध करून दिल्यामुळे की काय, आज आपल्याला बुद्धगयेचं दर्शन होते, आज आपल्याला सारनाथचं दर्शन होते, लुंबिनीचं दर्शन होते आणि कुशीनगरचं दर्शन होते. त्यामुळे आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही आहे, आपण काम काय करतो हे महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्या संदर्भात आपणा सर्वांना माहिती आहे, जन्म महूला झाला, बालपण कोकणात गेलं, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण या मुंबईमध्ये घेतलं, अमेरिकेमध्ये घेतलं, इंग्लंडला जाऊन घेतलं. परंतु त्यांचं कार्यक्षेत्र जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा औरंगाबाद मध्ये सुरू केलेली आहे. मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा सुरू केलेली आहे. आणि धम्म दीक्षेचं जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी विदर्भामध्ये, नागपूर, नागांच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आपल्या ओटीमध्ये टाकलेला आहे. आणि सत्याग्रह, चळवळ, आंदोलन जर म्हणाल तर विविध ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केले, आंदोलन केले. अमरावतीच्या अंबाबाईच्या मंदिराचा सत्याग्रह अमरावतीला केला बाबासाहेबांनी, काळारामचा सत्याग्रह नाशिकमध्ये केला बाबासाहेबांनी, काल झालेला महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी महाडमध्ये केला. आणि शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी म्हणून, एका राजाचा सन्मान करण्यासाठी म्हणून, ज्या राजाला राज्याभिषेकामुळे जिथे अपमानित करण्यात आलं होतं, खरं तर बाबासाहेबांनी तिथे मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे.
की चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला, मनुस्मृती दहन करण्याच्या वेळेला बाबासाहेबांनी केवळ मनुस्मृती नाही जाळली महाडमध्ये, केवळ चवदार तळ्याचा सत्याग्रह केला नाही, तर इथल्या व्यवस्थेला समजून सांगण्यासाठी इनडायरेक्टली बाबासाहेब महाडमधून रायगडावर गेले आणि तिथे जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर बाबासाहेबांनी येऊन मनुस्मृती जाळलेली आहे. हा इतिहास आहे. आणि म्हणून आपण कोण आहोत, काय आहोत हे महत्वाचं नाही आहे. ही परंपरा बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे. ही परंपरा बौद्ध भिक्खूंनी निर्माण केलेली आहे. ही परंपरा सम्राट अशोकाने निर्माण केलेली आहे. ही परंपरा तथागत भगवान सम्यक संबुद्धाने निर्माण केलेली आहे. आणि म्हणून संतांचं वचन आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तुम्ही पैसा किती जमा करता, डिग्र्या किती घेता, प्रॉपर्टी किती कमवता, हे फारसं महत्वाचं नाही आहे. कारण त्यांचे वारसदार तुमच्या प्रॉपर्टीचे तुमचे मुलं, तुमची इच्छा नसताना देखील तेच बनू शकतात. पण धम्माचा वारसा जर आपण निर्माण केला तर केवळ आपलं कुटुंबच नाही, तर इथे जन्माला येणाऱ्या पिढ्यानपिढ्या आपला वारसा हक्क त्याचे उत्तराधिकारी बनू शकतात आणि आपल्यासह अनेकांच्या जीवनाचं सोनं करू शकतात. जसं बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्माचा वारसा दिलेला आहे आणि तोच वारसा भिक्खू संघ इथे घेऊन चाललेला आहे. खरं तर या मुंबई नगराला सम्राट अशोकाचा एक वारसा लाभलेला आहे, बाबासाहेबांचाही वारसा लाभलेला आहे आणि अरहत भिक्खूंचाही वारसा लाभलेला आहे. आणि असं म्हणतात की भगवान बुद्धांचाही वारसा लाभलेला आहे. इथे बोरीवलीला नॅशनल पार्क ओलांडून गेल्यानंतर कान्हेरीच्या लेण्या आहेत. त्या काळातलं सर्वात मोठं विद्यापीठ या मुंबई नगरीमध्ये होतं, कान्हेरी लेण्यांमध्ये, जिथे असंख्य अरहत भिक्खू होते. आज तुम्ही जर जाऊन तिकडे पाहाल तर चैत्य स्तूप आहेत, तिकडे निर्वाण भूमी आहे. कान्हेरी लेणीवरती जिथे आपल्याला जाता येत नाही, पण आम्ही जेव्हा जेव्हा कान्हेरी लेणीला जातो तेव्हा त्या निर्वाण भूमीमध्ये जातो, जिकडे वाघ वगैरे चित्ते वगैरे असतात असं म्हणतात लोक. तिकडे जाण्यासाठी मार्ग नाही आहे, पण तिकडे निर्वाण भूमी आहे. आणि असं म्हणतात की याच मुंबईमध्ये नालासोपाऱ्याला पूर्ण नावाच्या एका चंदनाच्या व्यापाऱ्याने बौद्ध भिक्खू झाल्यानंतर परत या परिसरामध्ये येऊन एक चंदनाचा विहार बांधला होता आणि त्याच्या ओपनिंगसाठी, त्याच्या इनॉग्रेशनसाठी त्याने भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला श्रावस्तीवरून निमंत्रित केलं होतं. तर भगवान बुद्ध सुद्धा इथे आल्याचा दाखला काही ग्रंथांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नालासोपाऱ्याच्या स्तूपावर एकदा गेले होते बुद्ध पौर्णिमेला आणि बाबासाहेबांनी तिथे जाऊन भाषण दिलं होतं आणि भगवंताच्या त्या स्तूपाचं, विहाराचं दर्शन घेतलं होतं. म्हणून भगवान बुद्धांची परंपरा सुद्धा या मुंबईला लाभलेली आहे. सम्राट अशोकाच्या संदर्भामध्ये जर आपण अभ्यास कराल तर सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा त्या तत्कालीन प्रसिद्ध असलेल्या नालासोपाऱ्याच्या बंदरामधून बुद्ध येथील बोधी वृक्षाची फांदी शाखा घेऊन याच नालासोपाऱ्याच्या बंदरातून श्रीलंकेला गेल्या आणि श्रीलंकेमध्ये तत्कालीन राजधानी असलेल्या अनुराधापूर या ठिकाणी त्यांनी तो बोधिवृक्ष लावला. तो बोधिवृक्ष आजही जिवंत आहे. जगातल्या दुर्मिळ आणि दुर्लभ बोधिवृक्षांपैकी आणि सर्वात जीर्ण जुन्या बोधिवृक्षांपैकी एक बोधिवृक्ष म्हणून आज श्रीलंका येथील अनुराधापूर या ठिकाणचा तो बोधिवृक्ष बुद्ध धम्माची पताका फडकावत आहे. त्याला आज गोल्डन कॉलम श्रीलंकेतलं सरकार त्या अनुराधापूरमध्ये असलेल्या संघमित्रा आर्यांनी लावलेल्या त्या बोधिवृक्षाला सोन्याचे कॉलम लावून त्याचं संरक्षण करत असते. जगभरातले पर्यटक आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक आणि श्रद्धावान उपासक तिथे दर्शनासाठी येत असतात. म्हणून ही बौद्ध धम्माच्या प्रचाराची आपली परंपरा आहे. आणि म्हणूनच की काय, बाबासाहेबांनी देशातल्या दुसऱ्या इतर कुठल्याही राज्यामध्ये धर्मांतर धम्मदीक्षा घेतलेली नसून इथे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. आणि म्हणून आता जे भंतेजी आपल्याला सांगताना म्हणाले की बाबासाहेबांना केवळ डोक्यामध्ये न घेता त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य कोणतं आपण करत आहोत, हा मुद्दा महत्वाचा आहे. केवळ नाव ठेवणे, केवळ टीका करणे आणि हे या पक्षाचे ते त्या संघटनेचे हे म्हणणं सोपं आहे. भगवान म्हणतात इतरांना नाव ठेवणं, इतरांच्या त्रुट्या काढणे, इतरांना खाली लेखणे किंवा इतरांच्या दुर्गुणांवर बोलणे, चर्चा करणे हे सोपं आहे. परंतु आपण स्वतःची पात्रता प्रदर्शित करतो आहेत का किंवा आपली पात्रता आपण सिद्ध करतो आहोत का, हा मुद्दा महत्वाचा आहे. वैयक्तिक जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा देखील पूर्ण भंतेजींचा जो मी उल्लेख केला मगाशी आता, त्या पूर्ण भंतेजींची खरं तर भगवान बुद्धांनी याच बाबतीमध्ये परीक्षा घेतलेली आहे. काम करताना, धम्माचा प्रचार करताना लोक तुम्हाला शिव्या देतील,
धम्माचं कार्य करताना लोक तुम्हाला मारझोड करतील, धम्माचा प्रचार प्रसार करताना लोक शस्त्राने तुमचं रक्त काढतील, धम्माचा प्रचार प्रसार करताना लोक तुम्हाला दुखावतील, तुम्हाला अपमानित करतील, मग तुम्ही काय कराल? असा प्रश्न भगवान बुद्धांनी पूर्ण नावाच्या भिक्खूला, जो भिक्खू इतकाच होता आपल्या मुंबईचा, त्याला प्रतिप्रश्न केले होते. तेव्हा पूर्ण भगवंताने विचारलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देतात आणि म्हणतात, भगवान, इथे असंख्य लोक विष प्राशन करून मृत्यूला कारणीभूत ठरतात, इथे असंख्य लोक रोडवरती ऍक्सिडेंट मध्ये मरतात, इथे असंख्य लोक एकमेकांकडून मारून मरतात, परंतु मला जर धम्माचं कार्य करताना, धम्माची सेवा करताना, त्रिरत्नांचा गौरव करताना जर मरण आलं तर मी स्वतःला धन्य समजेल. हे भगवान बुद्धांचं धम्म प्रचारकांकडून असलेलं कौतुक आणि अशा प्रकारचा भगवान बुद्धाचा मानस आहे. आणि म्हणून काम करणे अत्यंत आवश्यक आहे. मी आता जे तुम्हाला गाथा बोलून दाखवली, अत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य स्वभावतः बहिर्मुखी आहे. आपल्या लोकांचा जर विचार कराल, म्हणजे जर मी हकीकतमध्ये जर आपण बोललो थोडंसं तर ते निगेटिव्ह वाटेल, परंतु हकीकत एवढी वाईट आहे. मी काल महाडला जेव्हा होतो, आमचे धम्मबोधी भंतेजी होते, नंद भंतेजी होते. ऍक्च्युअली आम्ही आता सांगितलं, मी 4:30 वाजता औरंगाबाद वरून निघालो आणि तिकडनं पोलादपूर पर्यंत आम्ही आलो, तर पोलादपूरच्या पुढे घाट उतरल्यानंतर 4 वाजले होते. मग 4 वाजता आम्ही 15 मिनिटात, हार्डली जास्तीत जास्त अर्ध्या तासात, म्हणजे 4:30 पर्यंत महाडमध्ये पोहोचू शकलो असतो आम्ही. परंतु 5 किलोमीटरच्या अंतराला पार करण्यासाठी आम्हाला तब्बल 3 तास लागले. एवढं ट्रॅफिक जाम होतं. मग मी फेसबुकवरती तेव्हाच गाडीत बसल्यानंतर चालू घडामोडीवरती भाष्य केलं पाहिजे थोडं, म्हणून मी लिहिलं की इथे चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा वर्धापन दिन आहे आणि इथे दूर दूरपर्यंत गाड्याच अडकलेल्या आहेत. कुठेही येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे, थांबण्यासाठीची सुविधा नाही. आणि विशेष म्हणजे गाड्या बाजूला करून हा होणारा त्रास लोकांना दूर करण्यासाठी ना हवालदार होता कुठे, ना कुठे परिवहन विभागाचे अधिकारी होते. मनातल्या मनात विचार आला की याला कारणीभूत आपणच आहोत, आपला समाज याला कारणीभूत आहे. आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. कुठला तरी चित्रपट निघतो, त्याच्यावरून टीका करायची कोणावर तरी, कुठलं तरी अजून काहीतरी निघतं, कुठला पक्ष येतो, कुठलं कोण काय 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 करतं, त्या माध्यमातून कोणावर तरी टीका करायची. हे एकमेकांवरती टीका टिप्पणी करणे, मी आता जसे म्हणालो की हे फार सोपं आहे. बाबासाहेब केवळ टीका टिप्पणी करत बसले नव्हते. बाबासाहेबांनी करके दिखाया, करून दाखवलं. रडत बसले नाही बाबासाहेब. जरी त्या बडोद्याला रडले बाबासाहेब की रात्रीच्या 12 वाजता मला जातीवरून बाहेर काढलं, माझा पसारा फेकून दिला, मला अपमानित केलं, त्या वडाच्या झाडाखाली रडले बाबासाहेब. परंतु याचा अर्थ असा नाही की केवळ रडतच बसले आणि त्या गुजराती लोकांनी मला फार त्रास दिला, मला छळलं, काठ्या घेऊन माझ्या अंगावरती आले, कुऱ्हाड घेऊन माझ्या अंगावरती आले आणि आता मी काय करू, असं नाही. बाबासाहेबांनी सोल्युशन काढलं, त्यावरती मार्ग काढला, पर्याय काढला संविधानाच्या माध्यमातून आणि करून दाखवलं. माझा मुलगा गेला आणि डॉक्टरांनी रमाईकडून त्या मुलाला चेकअप केलं नाही. माझा मुलगा गंगाधर माझ्या पत्नीच्या समोर गेला आणि म्हणून बाबासाहेब जीवनभराचे रडत बसले नाही की माझ्या मुलांना डॉक्टरांनी पाहिलं नाही, असं कुठे असते का, तसं कुठं असते का, हे शोभत नाही वगैरे वगैरे म्हणत बसले नाही. बाबासाहेबांनी त्याच्यावरती सोल्युशन काढलं की येणाऱ्या माझ्या समाजातल्या पिढ्यानपिढ्यांमधल्या लेकरांना उद्या चालून इथला कोणताही डॉक्टर असं म्हणू नये की तुझी जात अमकी अमकी आहे आणि मी तुला तपासत नाही, पैसे असल्याशिवाय पाहत नाही, चेक करत नाही, अशी इथे कुठे कोणावरतीही वेळ येऊ नये यासाठी संविधानात्मक तरतुदी बाबासाहेबांनी केल्या. मग ते रिझर्वेशन असेल किंवा विविध समतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा विचार असेल बाबासाहेबांचा, बाबासाहेबांनी इथे करून दाखवलेला आहे. आणि अशा महामानवाचे आपण लेकरं आहोत की ज्यांनी करून दाखवलं आहे, ज्यांनी कार्यकर्तृत्व आपलं गाजवून गेलेले आहेत. आणि म्हणून आपण पण आपल्या मायबाप समाजाला मी नेहमी सांगत असतो की निगेटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण की इथे काहीतरी कमी आहे, तिथे काहीतरी कमी आहे, असं म्हणण्यातून काही उपयोग होत नाही. आपण त्यात काय सोल्युशन देतोय, आपण काय पर्याय देतोय, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एक छोटीशी स्टोरी सांगतो, बोधकथा किती महत्वाची आहे या संदर्भामधली. एकदा एका आश्रमामध्ये
एक गुरु राहत होते, त्यांचे काही शिष्य होते. आणि मग एक शिष्य, त्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं होतं आणि त्याला घरी जाण्याची वेळ आलेली होती. तेव्हा गुरुदक्षिणा देण्याची किंवा गुरुने शिष्याला काहीतरी भेट देण्याची आठवण म्हणून अशी एक प्रथा होती. मग ते शिष्य प्रशिक्षण घेऊन निघत होते. तेव्हा गुरुला ते म्हणाले की गुरुजी मी आता निघतोय, गुरुदक्षिणा तर मी आपल्याला देतोय, परंतु तुमच्याकडून मला काहीतरी आठवण पाहिजे आहे की जी आठवण माझ्याकडे कायमस्वरूपी राहील गुरूंचा सन्मान करण्यासाठी म्हणून. तेव्हा ते गुरुजी त्याला आरसा देतात. एक बोधकथा आहे. आरसा देतात आणि गुरुजी त्याला सांगतात की हा जो आरसा आहे, हा आरसा मोठा जादुई आरसा आहे. या आरशाला आपण जर आपल्या समोर धरलं, चेहऱ्यासमोर, तर या आरशामध्ये आपल्यात असलेले, आपल्या मनात असलेले, चित्तामध्ये असलेले अवगुण, दुर्गुण आपल्याला सहज दिसतात. तो शिष्य तो आरसा गुरुजींकडून घेतो आणि लगेच गुरुजींच्या समोर धरतो आणि तो पाहतो तर त्या आरशामध्ये गुरुजींमध्ये असलेला अहंकार असेल, ईर्ष्या असेल, क्रोध असेल. आता प्रत्येकामध्ये जोपर्यंत आपण अर्हत होत नाही तोपर्यंत गुण अवगुण प्रत्येकात असतात. इथे भगवंताशिवाय आणि अर्हताशिवाय कोणी परिपूर्ण नाही. हे बुद्धाचं वचन आहे. मी असेल, तुम्ही असेल, कुणी असेल, फक्त प्रमाण कमी जास्त आहे. इथे गुणांचं अवगुणांचं प्रमाण कमी जास्त आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी अवगुणी आहे आणि तुम्ही फार चांगले आहात, किंवा तुम्ही फार चांगले आहात, सद्गुणी आहात आणि मी फार अवगुणी आहे. प्रमाण गुणांचं कमी जास्त आहे. आणि मग त्या शिष्याने जेव्हा आरसा पाहिला तेव्हा त्यामध्ये राग पण होता, द्वेष पण होता, क्रोध पण होता आणि गुरुप्रती त्याचा जो आदर किंवा जो काही भाव होता तो गळून पडला. त्याला वाटले, अरे ज्यांच्याकडे आपण थांबलो, ज्यांचं दर्शन घेतो, ज्यांना भेटायला येतो, ज्यांची सेवा करतो, त्यांच्यात पण तर राग आहे, त्यांच्यात पण तर द्वेष आहे, त्यांच्यात पण तर क्रोध आहे. म्हणजे आपण काय थांबलोय, कुणाकडे थांबलोय, ज्याचा त्याला थोडाफार पश्चाताप होऊ लागला. आणि मग तो गुरुजींना नमस्कार करतो आणि निघून जातो कायमच. आणि निघून गेल्यानंतर जाताना आणि घरी गेल्यानंतर प्रत्येकाकडे जाऊ जाऊ त्यांच्या तो चेहऱ्यासमोर आरसा धरतो. जो कोणी त्याला भेटेल त्याच्या समोर तो आरसा धरण्याचं काम करतो. माणसांची एक सायकॉलॉजी असते, मनुष्य प्राण्याची. मनुष्य प्राण्यांचीच नाही तर कुत्र्याची पण सायकॉलॉजी असते. आता इकडे शहरामध्ये फ्लॅटमध्ये येत नाहीत कुत्रे, पण तुम्ही सर्वच जण गावाकडून आले असाल असं गृहीत धरून तुम्हाला मी सांगतो. गावाकडे जर तुम्ही कधी गेलात किंवा राहिला असाल तर गावामध्ये सायंकाळी किंवा सकाळी कुत्रे दारावरती येत असतात. गावातले भटके कुत्रे वगैरे. ज्या घरी भाकरी दिल्या जाते किंवा काहीतरी टाकल्या जाते त्या दारावर ते नेहमी येतात. तुम्ही कधी वॉच केला असेल. पण ज्या दारावर त्यांना टाकल्या जात नाही, दिल्या जात नाही, तिकडे एकदा दोनदा तीनदा ते जाऊन पाहतात आणि तिकडे जर काही मिळत नाही तर ते पुन्हा तिकडे फिरत नाहीत, भटकत नाहीत. माणसांची एक सायकॉलॉजी आहे. एखाद्या गोष्टीत आपलं मन रमलं की आपलं मन त्याच गोष्टीत रमतं आणि आपल्याला वाटतं बस ही गोष्ट अशीच आहे. पण हकीकत मध्ये ती गोष्ट तशीच असते असं नाही म्हणाले भगवान बुद्ध. आणि म्हणून याचा स्वभाव तयार झाला होता या शिष्याचा की प्रत्येकासमोर आरसा पकडायचा आणि पाहायचं की यांच्यामध्ये किती अवगुण आहेत, यांच्यामध्ये किती अवगुण आहेत. असं पाहता पाहता त्याचे 2, 4, 6, 8 दिवस गेले इतरांचे अवगुण पाहण्यातच. आणि मग एक दिवस तो पूर्ण गाव झालं त्याचं फिरून पाहून आणि मग पुन्हा एकदा लहर आली गुरुजींकडे जाण्याची. गुरूंमध्ये काही बदल झाला का बा जाऊन पाहू. कारण बदल दुसऱ्यात झाला पाहिजे ना, आपल्यात थोडी झाला पाहिजे. बदल दुसऱ्यात झाला पाहिजे. आपल्यात बदल काय करायचा, आपण तर बरोबरच आहोत. माझे कपडे चांगले आहेत नाही का, माझा चेहरा चांगला आहे, माझा चष्मा चांगला आहे, मला ज्ञान आहे, माझ्याकडे डिग्र्या आहेत, माझं घर चांगलं आहे, माझे फ्लॅट भरपूर आहेत, माझे बंगलोज भरपूर आहेत, माझ्याकडे डिग्र्या आहेत, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, माझ्याकडे मोठा LED TV आहे, माझ्याकडे फ्रीज आहे, माझ्याकडे कूलर आहे, माझ्याकडे सर्व काही गाड्या घोड्या आहेत. माझं थोडी काही चुकतं, माझ्यामध्ये थोडी काही अवगुण आहे. ही सायकॉलॉजी मला वाटतं 99% लोकांची असतेच आणि आहेच. मग त्याला लहर आली आणि तो गुरूंकडे गेला आणि जाऊन त्याने गुरूंकडे आरसा धरण्याच्या पूर्वी थोडी चर्चा केली. गुरुजींनी त्याला विचारलं की आरसा घेऊन गेल्यानंतर काय 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 घडलं. मग त्याने सांगितलं की गुरुजी, मी ज्यांच्याकडे चाललो होतो
त्यांच्या चेहऱ्यासमोर आरसा पकडत होतो आणि पाहतो तर काय बघा, आपल्या गावात नगरात असा एकही व्यक्ती असा नाही गुरुजी की ज्यांच्यामध्ये अवगुण नाही. मग गुरुजींनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, स्माईल केली. गुरुजी म्हणाले दाखव जरा आरसा. आणि गुरुजींनी मग तो आरसा हातात घेतला आणि त्याच्या तोंडाकडे फिरवला. मग त्याच्या चेहऱ्याकडे फिरवला. मग हा आश्चर्यचकित झाला, कारण आतापर्यंत इतरांच्या चेहऱ्यावरती धरत होता आणि आता आपल्या चेहऱ्यावरती धरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मी किती संशयखोर आहे, मी किती अहंकारी आहे, मी किती द्वेषी आहे, माझ्यात किती क्रोध आहे, माझ्यामध्ये किती लबाडी आहे, हे अवगुण त्याला दिसले. आणि गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याला विचारलं की आता गुरुजी माफ करा, मला माझ्याकडून गलती झाली. आणि गुरुजींनी त्याला सांगितलं की बघ, हा आरसा जो होता मी इतरांचे अवगुण दुर्गुण पाहण्यासाठी म्हणून तुला नव्हता दिला, मी तुला तुझ्यातले अवगुण दुर्गुण पाहण्यासाठी दिला. आणि केवळ पाहण्यासाठी म्हणून नाही दिला, तर ते अवगुण पाहिल्यानंतर तुला हे जे प्रशिक्षण मी दिलं होतं की अवगुण कसे काढून टाकायचे, दुर्गुण कसे काढून टाकायचे, मन कसं शुद्ध करायचं, याचं मी तुला ऑलरेडी प्रशिक्षण दिलंय. परंतु तुला मात्र एकच पडलं होतं की कोणाकोणामध्ये अवगुण आहे. आणि मग गुरुजी म्हणाले की तू एवढा वेळ वाया घातला, एवढ्या वेळामध्ये तू जर आपलेच अवगुण पाहत राहिला असता रोज रोज, तर तू दुःखमुक्त झाला असता. मला वाटतं बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध रूपी आरसा आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. बुद्ध धम्माची दीक्षा ही काही फॉर्मॅलिटी नाही आहे. ही बुद्ध धम्माची दीक्षा जी आपल्याला दिली आहे ही फॉर्मॅलिटी नाही आहे. फक्त बुद्धं शरणं गच्छामी म्हणण्यासाठी, पांढरे कपडे घालण्यासाठीची फॉर्मॅलिटी नाही आहे. तर मी गाथा म्हणालो, अत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. आपणच आपले स्वामी आहोत, मालक आहोत. इथे आपला दुसरा कुणीही मालक नाही. सुख आपल्या जवळच आहे, आपल्या कारणामुळेच आहे. दुःख आपल्या जवळच आहे, आपल्या कारणामुळे आहे. परेशानी आपल्यामुळेच आहे, आपल्या जवळ आहे. आपल्या सुखाला दुःखाला कारणीभूत आपणच आहोत असे बुद्ध म्हणतात. कारण भगवान बुद्ध म्हणतात की हे मन प्रत्येकाचं कारणीभूत आहे सुखाला आणि दुःखाला. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकातल्या व्यक्तीने आपल्या स्वतःला प्रश्न केले पाहिजे की माझ्यात काय कमी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की समाजाकडे जेव्हा आपण पाहतोय तेव्हा समाजामध्ये इतरांच्या उणिवा काढणे, इतरांचं धुणं धुणे, इतरांचे अवगुण काढणे असे असंख्य लोक आहेत. आणि मला वाटतं बाबासाहेबांना हे अभिप्रेत नव्हतं. मला स्वतःला विचारलं पाहिजे की माझं काही चुकते आहे का, माझ्यात काही सुधारणा आवश्यक आहे का, आणि माझ्यामध्ये काही बदल झाला पाहिजे का, हे प्रत्येकाने आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आज सम्राट अशोकाची परंपरा जी धम्मप्रचाराची आहे ती आपल्याला पुढे नेता आली पाहिजे. केवळ भगवान बुद्ध ग्रेट होते, केवळ आनंद ग्रेट होते, केवळ बाबासाहेब ग्रेट होते, केवळ सम्राट अशोक ग्रेट होते, केवळ संघमित्रा महेंद्र ग्रेट होते, केवळ ते 3 भिक्खू चायनाचे ग्रेट होते, एवढं म्हणून आणि एवढं म्हणत राहून आपल्याला त्याचा फायदा नाही होणार. केवळ बुद्धं शरणं गच्छामी म्हणत राहिलो तर त्याचा आपल्याला काही फायदा होत राहणार नाही. केवळ जय भीम मोठ्याने करत राहिलो तर त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. बाबासाहेब की जय हो, भगवान बुद्ध की जय हो. बाबासाहेब की पण जय त्यांनी करून घेतली जिवंत असताना, आणि भगवान बुद्धाचा पण जय करून घेतला भगवान बुद्धाने जिवंत असताना. जय करणं बाकी आहे आपलं. म्हणून जय करून घेण्यासाठी भगवान बुद्धाच्या विचारांना, त्यांच्या तत्वज्ञानाला आपल्याला कृतीमध्ये आचरणात आणावं लागेल. भगवान बुद्धांना, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक व्यक्ती, एक उपासक, एक उपासिका, एक भिक्खू आपण आपल्यातून तयार करू शकलो पाहिजे. नाहीतर लोकांचे जे अजेंडे आहेत, लोकांचे जे हेतू आहेत, त्यासाठी तर लोक कार्यरत आहेत, त्यासाठी तर लोक काम करत आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहेत, समर्पित भाव ठेवून काम करत आहेत. आणि आपण फक्त म्हणायचं की ते असे करत आहेत, ते तसे करत आहेत, हे असे करत. आपले कोणी हात धरले? कोणी हात धरले आपले? का वाटू नये आपल्याला की आपलाही एखादा इंजिनियर होणारा मुलगा भिक्खू बनवावा? का वाटू नये आपल्याला की आपणही रिटायरमेंट नंतर पूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, बाबासाहेबांच्या मिशनला समर्पित करावं?
का असं वाटू नये आपल्या लोकांना? का भिक्खूलाही वाटू नये की आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, पूर्ण अभ्यासाअंती इकडे तिकडे आपण फिरलो पाहिजे? का वाटू नये आपल्या उपासिकींना, का वाटू नये आपल्या तरुणांना की आपणही विहारात गेलो पाहिजे? का वाटू नये आपल्या तरुणांना की आपण धम्माचे संरक्षक बनलो पाहिजे, समाजाचे संरक्षक बनलो पाहिजे? का वाटू नये आपल्या तरुणींना मी पण संघमित्रा झाले पाहिजे? कालच्या पौर्णिमेला, फाल्गुन पौर्णिमेला आम्ही एका ठिकाणी प्रवचन देत असताना पाहिलं, नंद नावाचे भगवान बुद्धाचे मावस भाऊ जे महाप्रजापती गौतमीचे पुत्र होते, त्यांची दीक्षा झाली. नेमकं त्यांच्या लग्नाची तिथे परिस्थिती सुरू होती. जेव्हा भगवान बुद्ध गेले कपिलवस्तू नगरीमध्ये, तेव्हा नंदचं लग्न होत होतं. नवरी तयार होती. भगवंताचं भिक्खू संघाचं भोजन आटोपलं. भगवान बुद्ध निघाले राजवाड्याच्या बाहेर आणि भिक्षा पात्र नंदच्या हातात दिलं. तुम्ही जर कधी वाचला असेल तर नंदची दीक्षा कशी झाली, एवढं अतिशय सुंदर असं हा उपदेश आहे नंदचा. फार मोठा सारांश रूपाने मी तुम्हाला सांगतो की आपण काय केलं पाहिजे, आपण निर्णय कसे घेतले पाहिजे चांगल्या प्रकारचे. तर ते नंदच्या हातामध्ये भगवान भिक्षा पात्र देतात आणि भगवान बुद्ध विहाराकडे निघतात. नंदला वाटते भगवान बुद्ध राजवाड्याच्या पायऱ्या उचलल्यानंतर भिक्षा पात्र माझ्या हातून घेतील, पण भगवान बुद्ध पायऱ्या उतरल्यानंतर सुद्धा त्या नंदाला म्हणत नाहीत की भिक्षा पात्र मला दे. राजवाड्याच्या बाहेर निघतात, राजवाड्याच्या सीमेपर्यंत जातात, तरी नंदला म्हणत नाहीत की भिक्षा पात्र माझ्याकडे दे. विहारापर्यंत पोहोचतात, पण ना नंद भगवान बुद्धाला काही म्हणू शकतात, ना भगवान बुद्ध नंदला भिक्षा पात्र दे म्हणतात. विहारात गेल्यानंतर नंद भगवंताकडे पाहतात आणि भगवान नंदाकडे पाहतात. आणि मग नंदाला भगवान म्हणतात की नंद, परिव्राजक बनता का तुम्ही, भिक्खू बनता का? तेव्हा नंद अचंबित होऊन, आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहतो हात जोडून. आता सम्यक संबुद्ध दुसरीकडे भाऊ आपल्याला जर म्हणत आहे की परिव्राज्या घेता का, दीक्षा घेता का, तर नंद काय म्हणू शकते? आणि नंद जेव्हा राजवाड्यातून बाहेर भगवंताच्या सोबत निघत होते, तेव्हा नवरी होणारी जी स्त्री होती त्याची नंदिनी, ती नंदाला म्हणत होती की आर्य जरा लवकर परत या. लग्न होणार होतं ना आत्ता, आर्य लवकर परत या. हो म्हणाला तिला तो, परंतु भगवंतानं त्याला आदेश दिला की भिक्खू बनता का, आणि भगवंताच्या शब्दाला, भावाच्या शब्दाला टाळता येत नाही, म्हणून तो इच्छा नसताना हो म्हणाला आणि नंद भिक्खू बनला. राहुल पण भिक्खू बनला आणि आपला पती भिक्खू बनला. हे नंदिनीला म्हणजे नंदच्या होणाऱ्या पत्नीला जेव्हा समजलं, तेव्हा ती सुद्धा भिक्खुणी झाली. ही परंपरा आहे बुद्धाची. जेव्हा भगवान बुद्ध झाले, सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, तेव्हा यशोधरा 7 वर्ष तिथे होती कपिलवस्तू नगरीमध्ये. राहुलाला 7 वर्षाचं केलं. राहुलही दीक्षित झाला फाल्गुन पौर्णिमेला. आणि तेव्हा यशोधरेला वाटलं, महाप्रजापती गौतमीला वाटलं, भगवंताच्या चुलत बहिणींना, चुलत्यांना, त्यांनाही वाटलं महिलांना की आपण पण दीक्षा घेतली पाहिजे. आणि सगळ्या 500 महिला महाप्रजापती गौतमीच्या नेतृत्वामध्ये 500 महिला वैशालीला गेल्या भगवंताकडे आणि भगवंताला विनंती केली, भगवान आम्हाला ही भिक्खुनीची दीक्षा द्यावी. आणि वैशाली नगरमध्ये भगवंतांनी 500 भिक्खुनींचा संघ बनवला. त्यामध्ये भगवंताच्या घरच्या महिला होत्या, विशेष म्हणजे यशोधरा ही होती आणि विशेष म्हणजे महाप्रजापती गौतमी सुद्धा देखील होती. हे मी यासाठी म्हणून सांगत आहे की आपल्यातल्या प्रत्येकाने, आपण विहारात जातोय, आपण धम्माचं आचरण करतोय, आपण उपवास पालन करतोय, आपण चळवळीमध्ये जातोय, पण परिवाराचं काय, मुलांचं काय, पत्नीचं काय, मुलींचं काय, आणि त्यांनाही या प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि म्हणून आपलं ते परम कर्तव्य आहे, भिक्खू संघाची सेवा, धम्माचा प्रचार करणाऱ्यांना योगदान देणे, त्यांना दान करणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांना समजून घेणे, त्यांना आपला मुलगा म्हणून, आपली मुलगी म्हणून त्यांना सहकार्य करणे. ह्या जबाबदाऱ्या उपासकांच्या आहे आणि भिक्खूंच्या सुद्धा जबाबदाऱ्या आहेत. उपासकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत भगवान बुद्धाचा धम्म पोहोचवणे. आणि म्हणून सरते शेवटी पुन्हा एकदा मी आमच्या भंते आर्य प्रज्ञानंद त्यांच्याबद्दल जे मी म्हणालो मगाशी की मूर्ती लहान आहे खरोखर, पण कीर्ती महान आहे. आमच्या ताईंनी त्यांना सहकार्य केलं. खरं तर ते तुमची ड्युटी आहे, तुमचं कर्तव्य आहे. कारण बाबासाहेबांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठीची सुवर्ण संधी तुम्ही गाठली, सुवर्ण संधी. नाहीतर मी नेहमी सांगतो, पैसा येतो जातो, दवाखान्यात किती पैसा द्यावा लागतो हे तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता नाही.
दवाखान्यात पैसा लावण्याच्या अगोदर आपल्याला धम्म प्रचारामध्ये पैसा दानामध्ये लावता आला पाहिजे। आणि म्हणून तुम्ही इथे जे काही ही कर्तबगारी दाखवली आहे ताईने, ही पहिली आणि शेवटची धम्म परिषद ठरू नये। आता भंतेशी आम्ही बोलत होतो, भंतेजी म्हणाले पुढल्या वर्षी सुद्धा ही धम्म परिषद आपण कंटिन्यू करणार आहोत आणि नक्कीच तुमचं सर्वांचं सहकार्य भंतेजीला मिळत राहील, भरभरून सहकार्य मिळत राहील आणि त्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल अशी भावना अपेक्षा मी तुम्हा सर्वांच्याकडून व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री, तुमच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मंगल मैत्री व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो। भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम।